नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, एक स्माइल आपल्या ताईसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर यमदीपदान अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। यमदीपदान करून दाखवणारे अनेक व्हिडिओ तुम्हाला मिळतील, त्यामुळे ते काही करत बसत मी नाहीये। तर यमदीपदानाचं महत्त्व आणि कधी करायचं हे मी तुम्हाला सांगते। यमदीपदान हे धनतेरस दिवशी केलं जातं किंवा काही ठिकाणी किंवा काही शास्त्रांमध्ये 4 दिवस यमदीपदान करावं अशा सुद्धा लिखित तुम्हाला आढळेल। पण आपल्याकडे हे आहे, पद्धत आहे की यमदीपदान हे धनतेरस दिवशी करावं। तर धनतेरस दिवशी कधी करावं? तर रात्री झोपताना करावं। खूप पंचांगांमध्ये तुम्हाला शुभ मुहूर्त वगैरे सांगितले जातील, काय सांगितलं जाईल, पण या सगळ्यापेक्षा पूर्व परंपरागत चालत आलेली पद्धत ही आहे की अगदी रात्री झोपताना की यमाचा दीपक लावल्यावर आतबाहेर घराच्या कोणी करू नये, त्याला शांत जळू द्यावा, ही खरी पद्धत आहे किंवा हे खरं पूर्वीपासून चालत आलेली आपली रूढ आहे। पण आता तुम्ही पंचांगानुसार यमादीपाचे पण जर मुहूर्त काढायला लागलात तर मग ते विचित्र होईल किंवा ती प्रथा विचित्र होईल। त्यामुळे मी हे सांगत नाही तुम्हाला, तर मी तुम्हाला हे सांगते की धनतेरस दिवशी आपली पूजा अर्चा, फटाके उडवणं सगळं काही झाल्यावर, अगदी जेवण भांडी झाल्यावर सुद्धा चालेल। त्यावेळेला घरातल्या स्त्रीनं यमदीप तयार करावा। यमदीप एकतर कणकेचाच तयार करावा, त्यालाच जास्त महत्व आहे। पण नसेल करायचा तर तुम्ही एखादी पंती घेऊ शकता 4 मुखी आणि नंतर ती टाकून देऊ शकता। तर यमदीपदान करताना कणकेचा चांगला मोठा दिवा तयार करावा। त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मोहरीचंच तेल वापरायचे, बाकी कोणतंही तेल वापरायचं नाही। कापसाच्या 4 वाती 4 बाजूला आणि कणकेचा दिवा, उकड वगैरे काही त्याची काढायची नाहीये, साधा दिवा बनवायचा आहे कणकेचा आणि त्यामध्ये मोहरीचं तेल घालून एक ताटली घ्यायची किंवा यूज अँड थ्रोची डिश तुम्ही घेतली तरीही चालेल, कारण ते यमाचं काही घरात आणू नये हे शास्त्र सांगतं। तर एखादी चांगली यूज अँड थ्रोची मोठी डिश घ्यावी आणि त्यामध्ये आपली ओंझळ भरेल, आपल्या घरातल्या लक्ष्मी आपणच असतो, आपली एक ओंझळ भरेल एवढे गहू त्याच्यामध्ये ठेवावेत। कधीही यमदीपदानाला तांदूळ ठेवू नयेत, तर गहू ठेवावेत, कारण त्यांचं वाहन काय आहे? रेडा आहे आणि त्याला गव्हाचं दाण हे लागतं, म्हणून तिथं गहू ठेवावेत। त्याच्यावरती गहू ठेवल्यावरती त्याच्यावर थोडंसं त्याची एक पूजा करावी, हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून, आणि त्याच्यावर तो यमदीपक ठेवावा। यमदीपक आहे तो शेवटी, त्यामुळे दीपकाची सुद्धा पूजा करावी, हळदी कुंकू फूल अक्षदा त्याला व्हाव्या। त्यानंतर 4 वाती ठेवून त्यामध्ये तिळाचं तेल घालावं आणि त्यानंतर 4 वाती प्रज्वलित कराव्यात। त्यात 1 रुपयाचं एखादं नाणं घालावं, नाही तर सरळ बत्तासा घालावं। रुपयाचं नाणं घालावं या ह्याच्यावर सुद्धा माझं हे नाहीये। तर त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि बत्तासा हे त्याला त्या तेलामध्ये घालावं आणि नंतर त्याच्यामध्ये काहीही न घालता त्यांना नमस्कार करावा। अगदी सगळ्यांचे हात लावून दीपक बाहेर आणला तरीही चालेल, त्या गव्हाला सगळ्यांनी हात लावून बाहेर आणलं तरी चालेल। काम मात्र घरातल्या एका स्त्रीनंच करायचे, जी घरामध्ये मोठी असेल तिनं। दिवा लावायचा, दिवा प्रज्वलित करायचा आणि यमांना सांगायचं की हे यमराज, माझ्या कुटुंबाकडे तुमची दृष्टी राहू नाही, माझ्या घरात कधीही अपमृत्यू होऊ नाही, माझ्या घरात कधी आजारपण येऊ नये, मला या सगळ्या गोष्टींपासून माझ्या घराला दूर ठेवा, यासाठी मी हे दीप प्रज्वलन करत आहे। माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजारपण, अपमृत्यू, अल्पवयीन मृत्यू, ऍक्सिडेंट, आजारपण ही कुठल्याही गोष्टी घडू देऊ नका आणि माझ्या घराकडे परत वळून बघू नका, यासाठी मी यमदीपदान करत आहे। तर हे बघून तुम्ही खुश व्हा आणि आनंदाने आम्हाला औक्षवंत व्हायचा आशीर्वाद देऊन पुढे निघून जा। हे त्या यमदीपाला घरातल्या स्त्रीनं बोलावं, नमस्कार करावा, मागं वळून न बघता घरामध्ये निघून यावं। आता ज्यांची खेड्यात घरं आहेत, खाली घरं आहेत, ते कुत्र्यानं खाऊन नेलं, काय नेलं, नेऊ दे, यमराज कोणत्या ना कोणत्या रूपानं ते घेऊन जातात असं समजायचं। आता तुम्ही सकाळपर्यंत दार उघडाल, त्यावेळी ते जर सगळं राहिलं
तर मग रुपया घातला असेल तर तो काढून स्मशानभूमीमध्ये टाकून द्यायचा आणि बाकीचं जे सगळं आहे गहू आणि कणकेचा दिवा हे जे आहे ते एखाद्या रेड्याला खायला घालायचं. शक्यतो रेड्याला खायला घालायचं. जर रेडा अवेलेबल नसेल तर मग डस्टबिन, जिथं मोठे डस्टबिन असतात तिथं फेकून दिलं तरी चालेल. पाण्यामध्ये माशांना घातलं तरीही चालेल. हे 2 प्रकार त्याच्यामध्ये आपण करू शकतो. पण तो दिवा घरात आणायचा नाही, ती डिश घरात त्यातलं काहीच घरात आणायचं नाही. सकाळी उठल्यावर तुम्हाला जे त्याचं करता येईल ते तुम्ही पटदिशी या सगळ्या उपायांपैकी करून टाकायचं. म्हणजे यमदीपदान होतं की यम आपल्याला हा आशीर्वाद देतात की मी तुझ्याकडे येणार नाही किंवा त्या घराकडे लक्ष देत नाही जिथं यमदीपदान केलं जातं. कारण तेवढा एकच दिवस त्यांच्यासाठी दिलेला आहे आणि जर आपण ते नाही केलं तर वर्षभर आपल्या या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे पूर्ण भावनेनं, विश्वासानं हे आपण सगळ्यांनी करायचं आहे. म्हणजे आपल्याला यमाचे आशीर्वाद लागतील आणि आपल्या घरातले आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहील. कुणाचे ऍक्सिडेंट, अपमृत्यू, अचानक काहीतरी होणं हे प्रकार घडणार नाही. तर हा असा सोपा आणि सरळ विधी यमदीपदानाचा आहे. तो ज्यांना ज्यांना पटला असेल, आवडत असेल त्यांनी याप्रमाणे करा. नाही तर काय करू शकता आपण कसं पण. तर चला आता व्हिडिओ बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.